विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी निलेश शिधापे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहत आहोत नीट जेई फाउंडेशन कोर्स वर्ग 5वी ते 10वी साठी आणि त्यामध्ये आपण सुरू केला आहे सेल बायोलॉजी, अतिशय महत्त्वाचा पार्ट। आणि ज्यामध्ये आजचं 5वं लेक्चर आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सायटोप्लाझम म्हणजे काय, न्यूक्लियस म्हणजे काय। तर कुठेही न जाता, अजिबात वेळ न घेता आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा, बिलकुल स्किप न करता आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच प्रकारचे जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे। आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। तर मग जास्त वेळ न करता सुरू करूया सायटोप्लाझम। विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत सायटोप्लाझम। द वर्ड सायटो मीन्स, व्हॉट इज मीन बाय सायटो? सायटो मीन्स सेल। सायटो म्हणजेच काय? सेल। आणि प्लाझम म्हणजे काय? तर प्लाझम म्हणजेच लिक्विड। म्हणजे याचाच अर्थ सेलच्या आतमध्ये जे लिक्विड भरलेलं आहे त्याला सायटोप्लाझम म्हणतात। हे सायटोप्लाझम का महत्त्वाचं आहे, सेलच्या आतमध्ये हे सायटोप्लाझम काय करते, हे याच्याबद्दल आपल्याला डिटेल आज इन्फॉर्मेशन बघायची आहे। तर बघा, सायटोप्लाझम इज अ जेली लाईक सेमी फ्लुइड सबस्टन्स। काय म्हटलेलं आहे? जेली लाईक म्हटलेलं आहे। जेली, तुम्हाला फ्रूटची जेली माहीत आहे, तुम्हाला चॉकलेट जेली माहीत आहे। जेली म्हणजे काय? तर अशा प्रकारचं लिक्विड की त्याच्यामध्ये सॉल्यूटचे पार्टिकल्स हे जास्त असतात, एकदम घट्ट स्वरूपाचं लिक्विड राहते। त्याला धड आपण सॉलिडही म्हणू शकत नाही किंवा धड आपण त्याला लिक्विडही म्हणू शकत नाही। ते सेमी फ्लुइड म्हटलेलं आहे। बघा काय म्हटलेलं आहे? सेमी फ्लुइड। पूर्णपणे फ्लुइड, पूर्णपणे वॉटर त्याला म्हणता येत नाही, कारण ते कसं असते, थिक असते, घट्ट असते, म्हणून त्याला सेमी फ्लुइड म्हटलेलं आहे, जेली लाईक म्हटलेलं आहे। प्रेझेंट बिटवीन, कुठे कुठे प्रेझेंट आहे? सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस या दोघांच्या मधात प्रेझेंट आहे। बघा, हे आहे न्यूक्लियस, तुम्हाला हा गोल दिसू राहिला याच्यामध्ये, याला न्यूक्लियस म्हणतात। आणि हे बाहेरचं जे आहे, हे बाहेरचं कोटिंग, या बाहेरच्या कोटिंगला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन। म्हणजेच या न्यूक्लियसच्या आणि सेल मेम्ब्रेनच्या मधात तुम्हाला इथे आजूबाजूला जे काही दिसते आहे हे सर्व लिक्विड। आता तुम्हाला त्या लिक्विडच्या आत काही ऑर्गॅनल्स पण दिसत आहेत, परंतु ते ऑर्गॅनल सोडून जे काही लिक्विड दिसते आहे आपल्याला, जे काही जेल दिसते आहे, याला म्हणतात सायटोप्लाझम। बघा बालमित्रांनो, सायटोप्लाझमचं स्ट्रक्चर कसं आहे? तर सायटोप्लाझम ट्रान्सपरंट आहे। ट्रान्सपरंट म्हणजे कसं? ट्रान्सपरंट वस्तू कशाला म्हणतात? एखाद्या वस्तूतून आपल्याला जर पलीकडचं दिसत असेल तर त्याला ट्रान्सपरंट म्हणतात। समजा एखादा काच असेल आणि काचेच्या पलीकडचं आपल्याला दिसत असेल तर त्या काचाला काय म्हणतात? ट्रान्सपरंट काच। तसेच पाणी असेल, पाण्यातून आपल्याला पलीकडची वस्तू किंवा पाण्याच्या आतील वस्तू दिसत असेल तर त्याला सुद्धा आपण पाण्याला ट्रान्सपरंट असं म्हणतो। मग त्याच प्रकारे इथे सुद्धा जे काही जेली लाईक सबस्टन्स आहे, जे सायटोप्लाझम आहे, हे सुद्धा कसं आहे? ट्रान्सपरंट आहे। म्हणजे आपल्याला त्यातल्या आतील गोष्टी, आतील ऑर्गॅनल्स पलीकडच्या सुद्धा दिसतात। त्याचबरोबर बघा अजून काय म्हटलेलं आहे? जेली लाईक। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेली लाईक एखाद्या जेल सारखा आहे, चिकट असा तो पदार्थ आहे। त्यानंतर बघा काय त्यामध्ये? वॉटर, सॉल्ट आणि प्रोटीन। कोणकोणत्या गोष्टी आहेत सायटोप्लाझममध्ये? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे वॉटर। वॉटर भरलेलं आहे, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वॉटर आहे। आणि त्यानंतर अजून काय आहे? सॉल्ट। तुम्ही म्हणसाल सॉल्ट कोण टाकलं? आपण त्यात मीठ नेऊन टाकलं का? नाही, आपोआपच एक प्रकारचं सॉल्ट त्याच्यामध्ये बनते। त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा आहे। म्हणजे सायटोप्लाझममध्ये काय काय भरलेलं आहे? सायटोप्लाझम कशाचं बनते? तर ते बनते वॉटर, सॉल्ट आणि प्रोटीन, या 3 गोष्टीपासून सायटोप्लाझम मित्रांनो तयार झालेलं आहे। अँड अदर अजून सुद्धा काही बाकीचे सबस्टन्सेस त्यामध्ये असू शकतात। आता ते काय काम करते? तर होल्ड ऑल सेल ऑर्गॅनल्स एक्सेप्ट द न्यूक्लियस। न्यूक्लियस जर का सोडलं तर बाकी सगळ्या सेल ऑर्गॅनल्स, तुम्हाला याच्यात जे सेल ऑर्गॅनल्स दिसतात, मायटोकॉन्ड्रिया दिसतो, त्याच्यामध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्स दिसतो, त्याच्यामध्ये रायबोझोम्स दिसतात, त्याच्यामध्ये खूप सगळे काही पार्ट्स आहेत, ER वगैरे आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वगैरे आहे। म्हणजे या सगळ्या टोटल ऑर्गॅनल्सला, सेल ऑर्गॅनल्सला होल्ड करण्याचं, एका ठिकाणी विशिष्ट पोझिशन देण्याचं काम कोणी केलं? सायटोप्लाझमने केलं। सायटोप्लाझम आहे म्हणून बाकीचे सगळे सेल ऑर्गॅनल सुरक्षित आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। त्यानंतर आपण बघूया की सायटोप्लाझमचं फंक्शन काय, काय काम करते सायटोप्लाझम। जसं आपण आपल्या जीवनात आपल्याला खूप सगळे कामं आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करण्याचं काम आहे, आईवडिलांना वेगळे कामं आहेत, तसं सायटोप्लाझमला सुद्धा फंक्शन आहे, काम आहे। सेलमध्ये फक्त बसण्याचं काम नाही, त्याचं काय काम करते ते बघूया। सस्पेंड अँड सपोर्ट द सेल ऑर्गॅनल। सस्पेंड, सस्पेंड म्हणजे काय? तर विखुरलेला आहे, पसरलेला आहे, पूर्ण सेलमध्ये पसरलेला आहे, सस्पेंड झालेला आहे। कोण? ते फ्लुइड, त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो। आणि काय काम करते? सपोर्ट सेल ऑर्गॅनल। हे जे सेल ऑर्गॅनल तुम्हाला दिसत आहेत, तुम्हाला मी आत्ताच ज्याचे नाव सांगितले, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, रायबोझोम असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, गॉल्जी कॉम्प्लेक्स असतील, या सगळ्यांना एक प्रकारचा सपोर्ट, एक प्रकारचा विश्वास, एक प्रकारचं महत्त्वाचं स्थान, मदत करण्याचं काम कोण करत आहे? तर सायटोप्लाझम करत आहे। हे ध्यानात ठेवा।
त्यानंतर आपण बघूया पुढे काय सांगितलं आहे, साईट ऑफ मेनी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, खूप सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे केमिकल रिॲक्शन, फॉर एक्झाम्पल एनर्जी तयार करणे, आपल्या शरीरात जी एनर्जी तयार होते ही एनर्जी सुद्धा कुठे बनते, सेलमध्ये बनते, आणि सेलमध्ये कुठे बनते तर सायटोप्लाझममध्ये बनते. तुम्ही म्हणाल एनर्जी तर मायटोकॉन्ड्रियामध्ये बनते, पण मला सांगा मायटोकॉन्ड्रिया कुठे आहे, सायटोप्लाझममध्ये. म्हणजे एक प्रकारचं काम, एक प्रकारची मदत सायटोप्लाझमच इनडायरेक्टली करत आहे. म्हणजे एनर्जी असेल किंवा इतर प्रकारच्या केमिकल रिॲक्शन असतील किंवा इतर बऱ्याचशा काही गोष्टी असतील त्या सर्व सायटोप्लाझमच्या आतमध्ये होत असतात. म्हणून त्याला म्हटलेलं आहे साईट ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे अजून, हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल्स विथिन द सेल. तुम्हाला ट्रान्सपोर्ट माहीत आहे का? एखाद्या कारखान्यामध्ये एखादा माल बनल्यानंतर त्याला दुकानापर्यंत पोहोचवणे, कस्टमरपर्यंत पोहोचवणे यासाठी ट्रान्सपोर्ट करावी लागते, एखाद्या रोडने जावं लागते. मग इथे सुद्धा जे काही बनलं ते सेलच्या बाहेर पाठवणे किंवा बाहेरून सेलच्या आतमध्ये घेणे किंवा एका ऑर्गॅनलकडून दुसऱ्या ऑर्गॅनलकडे पाठवणे यासाठी एक रोड लागतो, विशिष्ट प्रकारचा रस्ता लागतो. आणि तो रस्ता कोण पुरवते, कोण प्रोव्हाइड करते तर सायटोप्लाझम आहे. या सायटोप्लाझमच्या माध्यमातूनच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वस्तू असतील ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचल्या जातात. म्हणजे एक प्रकारचं ट्रान्सपोर्टचं काम कोण करत आहे तर ते सायटोप्लाझम करते. त्यानंतर बघा स्टोअर्स न्यूट्रियंट्स, याच्यामध्ये न्यूट्रियंट्स भरलेले असतात. सायटोप्लाझम जे आहे पसरलेलं पूर्ण याच्यामध्ये, यात काय भरलेले आहेत न्यूट्रियंट्स. कोणते न्यूट्रियंट असतात सर तर त्यामध्ये असतात ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर, एवढं खूप सगळं काही त्याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि हे वेगवेगळ्या ऑर्गॅनल्सपर्यंत पुरवण्याचं काम कोण करते सायटोप्लाझम करते. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, मेंटेन द शेप ऑफ द सेल. पूर्ण सेलचा शेप मेंटेन कोण करतो सायटोप्लाझम मेंटेन करतो. आता जर आतमध्ये वॉटर जास्त झालं तर आतील वॉटर बाहेर पाठवणे, बाहेर वॉटर जास्त असेल आत कमी असेल बाहेरचं वॉटर आतमध्ये घेणे, म्हणजे विशिष्ट प्रकारचं लिक्विड बाहेर सोडणे, बाहेरून आत घेणे, हे काम कोण करते सायटोप्लाझम करते. म्हणजेच या पूर्ण सेलला एक विशिष्ट प्रकारचा शेप देण्याचं काम कोण करत असेल तर सायटोप्लाझम करते. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मेंटेन द शेप ऑफ द सेल. अशा प्रकारे सायटोप्लाझमला काय म्हटलेलं आहे, द वर्किंग एरिया ऑफ द सेल. सेलच्या आतमध्ये जेवढे बी कामं होतात, ज्या काही गोष्टी होतात, वेस्ट जे काही बनते ते बाहेर सोडण्यात येते, जी काही एनर्जी तयार होते ती एनर्जी वेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनलपर्यंत पोहोचवल्या जाते, हे टोटल कामं, हे सगळीच्या सगळी कामं कुठं केली जातात तर ती सेलच्या आतमध्ये म्हणजेच सायटोप्लाझममध्ये केली जातात. त्यामुळे सायटोप्लाझम हा अतिशय महत्त्वाचा सेल ऑर्गॅनल आहे किंवा सायटोप्लाझम हा अतिशय महत्त्वाचा एरिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा खूप महत्त्वाचा पार्ट तो आहे न्यूक्लियस. आता न्यूक्लियस म्हणजे काय तर बघा त्याला म्हटलेलं आहे द कंट्रोल सेंटर ऑफ द सेल. सेलचा कंट्रोल सेंटर आहे. मला सांगा आपल्या बॉडीतला कंट्रोल सेंटर कोण आहे बरं? आपली बॉडी कोण कंट्रोल, आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात सगळ्यांना कंट्रोल ठेवण्याचं काम, सगळ्यांना नियंत्रित ठेवण्याचं काम कोण करतो? ब्रेन करतो. मग या सेलच्या आतमध्ये सुद्धा एक ब्रेन आहे. तो कोणता तर तो आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस हा या पूर्ण सेलचा काय आहे, पूर्ण सेलचा तो ब्रेन आहे असं म्हटलेलं आहे. आणि कारण काय तर तो कंट्रोल करतो, कंट्रोल सेंटर ऑफ द सेल आहे. युजली द लार्जेस्ट ऑर्गॅनल. लार्जेस्ट म्हणजे कसा सगळ्यात मोठा ऑर्गॅनल आहे. तुम्हाला इथं दिसत असेल हे सगळं सेलच्या आतमधील ज्या काही गोष्टी आहेत, मायटोकॉन्ड्रिया असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, क्लोरोप्लास्ट असेल, गोल्जी कॉम्प्लेक्स असेल, जे काय असेल या सगळ्यांची कंपॅरिझन केली तर न्यूक्लियस हा सगळ्यात मोठा लार्जेस्ट ऑर्गन आहे सेलच्या आतील. म्हणून त्याला लार्जेस्ट ऑर्गॅनल असं म्हणतात. सराउंडेड बाय द न्यूक्लियर मेम्ब्रेन. तो कशाने सराउंडेड आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेनने तो सराउंडेड आहे. हे बघा त्याच्यावरचं कोटिंग, या कोटिंगला म्हणतात न्यूक्लियर मेम्ब्रेन. तुम्हाला दिसत असेल बघा डायग्राममध्ये. त्यानंतर आपण त्याचे विचार करूया पार्ट्स ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचे कोणकोणते पार्ट्स असतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा त्याचा जो पार्ट आहे तो आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. सगळ्यात वरचं कोटिंग हे डबल मेम्ब्रेन आहे. बघा आतील एक मेम्ब्रेन आणि त्याच्यावरून अजून एक मेम्ब्रेन, असं डबल कोटिंग आहे, जाड आहे, थिक आहे, अशा प्रकारचं डबल मेम्ब्रेन त्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणतात. त्याच्या आतमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट केलेल्या आहेत, आतमध्ये संरक्षित केलेल्या आहेत आणि वरून हे मेम्ब्रेन प्रोटेक्शनचं काम आतील गोष्टींचं करते. इनक्लोजेस ऑल द प्रोटेक्ट्स अँड कंटेन्स द न्यूक्लियस असं त्याला म्हणतात. त्यानंतर बघा न्यूक्लिओप्लाझम. आता तुम्ही सायटोप्लाझम अगोदर ऐकलं. सायटोप्लाझम म्हणजे काय? सेलच्या आतील लिक्विड. आता न्यूक्लिओप्लाझम म्हणजे काय? न्यूक्लियसच्या आतील लिक्विड. सेलच्या आतील लिक्विड म्हणजे सायटोप्लाझम, तसं न्यूक्लियसच्या आतील लिक्विड म्हणजे न्यूक्लिओप्लाझम.
ध्यानात ठेवा. जेली लाईक फ्लुइड आहे ते सुद्धा, जेली लाईक फ्लुइड इनसाइड द न्यूक्लियस वेअर द कंपोनंट्स आर प्रेझेंट. याच्या आतील जे कंपोनंट्स आहेत किंवा जे जेली लाईक मटेरियल्स आहेत, खूप सगळं चिकट असा पदार्थ फ्लुइड एक प्रकारचं त्याच्यामध्ये भरलेलं आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये, आणि अजून सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे ऑर्गॅनल्स आहेत. या सगळ्या टोटल पार्टला न्यूक्लिओप्लाझम असं म्हटलेलं आहे. आता आतमध्ये काय भरलेलं आहे तुम्हाला इथे दिसत आहे? बुंदीचा लाडू नाही, तो बुंदीचा लाडू नाही मित्रांनो. तो काय आहे तर तो आहे न्यूक्लिओलस, एक छोटा पिल्लू. न्यूक्लियसच्या आतमध्ये एक छोटा पिल्लू तुम्हाला दिसतो आहे, तो आहे न्यूक्लियस. त्याचं काम काय हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. बघा अजून काय म्हटलेलं आहे? क्रोमॅटिन अँड क्रोमोझोम्स. एकतर क्रोमॅटिन म्हणा किंवा क्रोमोझोम्स म्हणा, हे जे तुम्हाला असे बारीक त्याच्यामध्ये दोऱ्या दोऱ्या रस्स्या रस्स्या जे दिसून आल्या, हे धागा धागा जो तुम्हाला दिसत आहे, हे सगळे काय आहेत तर हे आहेत क्रोमॅटिन फायबर. म्हणजे एक प्रकारचा तो डीएनएचा फॉर्म आहे, त्यालाच डीएनए म्हणतात. हाच तो डीएनए, ज्या डीएनएमध्ये आपली पूर्ण हेरिडिटरी इन्फॉर्मेशन साठवलेली असते, तो हा डीएनए आहे. पण जेव्हा तो असा आतमध्ये न्यूक्लियसच्या आत तुम्हाला दिसतो, तेव्हा तो इकडे तिकडे असा पसरलेला आहे, धाग्या दोऱ्यासारखा पसरलेला आहे, असा पसरलेला आहे, असा पसरलेला आहे, कसाच्या कसा पसरलेला आहे तो, आणि झोपलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जेव्हा केव्हा सेल डिव्हिजनची वेळ येते त्यावेळेस तो मात्र कंडेन्स होतो, असा आखडतो, तो कंडेन्स होतो. आणि आखडल्यानंतर तो कसा दिसतो तर तो हे अशा प्रकारचा तो दिसतो, हे अशा प्रकारचा तो क्रोमोझोम दिसतो. जेव्हा तो असा दोऱ्यासारखा आहे तेव्हा त्याला काय म्हणतात? क्रोमॅटिन म्हणतात. आणि जेव्हा तो असा आखडतो तेव्हा त्याला क्रोमोझोम्स म्हणतात. क्रोमोझोम्स बघा त्याला म्हणतात क्रोमोझोम. मग सर तो केव्हा असतो दोऱ्यासारखा? जेव्हा त्याला काही काम नाही तेव्हा तो झोपलेला असतो, तेव्हा तो असा धाग्यासारखा असतो, तो आहे क्रोमॅटिन. आणि जेव्हा सेल डिव्हिजनची वेळ येते, एका सेलच्या 2 सेल होतील रिप्रोडक्शनच्या वेळेस, किंवा एखादी जखम झाली असेल, स्टेम सेलच्या माध्यमातून नवीन सेल तयार करायचे असतील, अशा वेळेस त्यावेळेस सेल डिव्हिजनच्या वेळेस क्रोमोझोम्स तयार होतात. कोणापासून? क्रोमॅटिन फायबरपासून क्रोमोझोम बनतात. आणि ते क्रोमोझोम कसे आहेत तर हे अशा प्रकारचे दिसतात. विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, ह्युमन बॉडीमध्ये टोटल क्रोमोझोम्स किती आहेत प्रत्येक सेलमध्ये? तर ते आहेत 46. आणि जोड्या किती आहेत तर जोड्या आहेत त्याच्या 23 एवढ्या जोड्या आहेत. आता त्यापैकी एक जोडी, समजा ही जोडी आहे, ही क्रोमोझोमची जोडी आहे. आता या जोडीमध्ये, या क्रोमोझोमच्या जोडीमध्ये एक क्रोमोझोमचा आपल्याला कोणापासून भेटला तर हा आपल्याला मदरपासून भेटला. एक क्रोमोझोम कोणापासून भेटला? फादरपासून भेटला. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे टोटल 46 क्रोमोझोम आहेत त्यातले 23 फादरपासून आले आणि 23 मदरपासून आले. म्हणून आपण कोणासारखं दिसतो? आपण मम्मीसारखं दिसतो, आपण पप्पासारखं दिसतो. त्यांच्यातले कॅरेक्टर्स आपल्यात आले, त्यांच्यातले कॅरेक्टर्स आपल्यामध्ये आले, म्हणून आपण त्यांच्यासारखं दिसतो. बघा काही क्रोमोझोम्स हे, काही क्रोमोझोम्स तिकडून आले आणि 23 टोटल जोड्या बनल्या. म्हणजे टोटल किती क्रोमोझोम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत? 46 आहेत. कुठे आहेत? कुठे आहेत तर न्यूक्लियसच्या आतमध्ये आहेत. कुठे आहेत ते? न्यूक्लियसच्या आतमध्ये ते असतात. आणि काय कॅरी करतात? काय काम आहे त्यांचं क्रोमोझोमचं? कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन. आपले डोळे, आपल्या डोळ्यांचं स्ट्रक्चर, आपले डोळे कसे आहेत? भुरे आहेत, काळे आहेत, गारशे आहेत, कसे आहेत? चेहरा कसा आहे? नाक कसं आहे? उंच आहे, आखूड आहे? चेहरा कसा आहे? गोरा आहे, काळा आहे, कसा आहे? हाईट कशी आहे? उंच आहे, बुटकी कशी आहे? ही सगळं इन्फॉर्मेशन, ही टोटल इन्फॉर्मेशन आपल्यामध्ये जी आली, ही आपल्याला आपल्या आई वडिलापासून मिळालेली देणगी आहे. त्याला अनुवंशिकता म्हणतात, त्याला हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणतात. आणि ते कुठं साठवलेलं असते तर जेनेटिक इन्फॉर्मेशन साठवलेली असते क्रोमोझोम्समध्ये. आणि क्रोमोझोम्स कुठे आहेत तर न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम्स आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लिओलस हा छोटा पिल्लू बुंदीच्या लाडूसारखा दिसतो, पण तो खायचा नाही, कारण तो बुंदीचा लाडू नाही, तो आहे न्यूक्लिओलस. आता या न्यूक्लिओलसचं सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं काम असते. आता काय काम आहे बघा, समोर दिलेलंच आहे, आपल्याला लक्षात घेऊया आपण. पुढे काय काय कामं सांगितलेली आहेत बघा. फंक्शन, की कशा प्रकारे फंक्शन पार पडतो न्यूक्लियस. सगळ्यात महत्त्वाचं आहे कंट्रोल ऑल सेल ॲक्टिव्हिटीज. या सेलमधल्या जेवढ्या पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कोणाला काय पुरवायचं, कोणाकडून काय घ्यायचं, काय द्यायचं, कशी एनर्जी तयार करायची आणि सेल डिव्हिजन कशा प्रकारे करायची, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर नजर ठेवण्याचं काम, त्यांना ऑर्डर देण्याचं काम कोण करतो? न्यूक्लियस करतो. स्टोअर्स हेरिडिटरी इन्फॉर्मेशन, DNA न्यूक्लियसच्या आत स्टोअर करून ठेवतो हेरिडिटरी इन्फॉर्मेशन. अनुवंशिकता, गुण, आपले कॅरेक्टर स्टोअर करून ठेवतो. हे सुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगितलंच. त्यानंतर हेल्प्स इन द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळेस मदत करतो. एका सेलच्या 2 सेल करायच्या असतील त्यावेळेस सुद्धा मदत करतो. एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस होणे म्हणजे कॅरिओकायनेसिस, एका सेलच्या 2 सेल होणे म्हणजे सायटोकायनेसिस. ह्या सुद्धा प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व कोण आहे? न्यूक्लियस इन्व्हॉल्व आहे. हा न्यूक्लियस त्याच्यामध्ये तुम्हाला जो दिसतो
तो इन्व्हॉल्व आहे. अजून बघा, रेग्युलेट्स ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. सेलची ग्रोथ, सेलची किती ग्रोथ करायची, कशा प्रकारचे ऑर्गन्स तयार करायचे, ऑर्गन्सला कसं डेव्हलप करायचं, कशा प्रकारच्या सूचना द्यायच्या, कसं त्यांची ग्रोथ घडवून आणायची, याच्याशी रिस्पॉन्सिबल कोण आहे, न्यूक्लियस आहे. आणि रिप्रोडक्शन म्हणजे सेल डिव्हिजन. हे तुम्हाला मी वारंवार ते सांगत आहे कारण बरेचसे पॉईंट वारंवार रिपीट येत आहे. मेन फंक्शन ध्यानात ठेवा की ही जी काही न्यूक्लियस आहे, सेलच्या आतील न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस आपल्यामध्ये सेल डिव्हिजनच्यासाठी त्याचबरोबर एक प्रकारचं कंट्रोल सेंटर म्हणून अगदी महत्त्वाचं काम ते पार पाडते. न्यूक्लियस कंटेन्स क्रोमोझोम्स विच कॅरी जीन्स. जीन्स जे आहेत ते कुठे आहेत कॅरी, ते क्रोमोझोम्समध्ये आहेत. आणि क्रोमोझोम कुठे आहे, तर तो न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे. अशा प्रकारे बालमित्रांनो, न्यूक्लियस हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल.